हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शेकडेवारी काढूया. 15 दराने 20,000 रुपयाची 5 वर्षांचे व्याज किती? 5 वर्षांचे व्याज विचारलं. 10 ते अगोदर आपण समजून घेऊया. 6 म्हणजे साल, म्हणजे दर साल, म्हणजे प्रत्येक वर्षाचे. शे म्हणजे शेकडा, म्हणजे 100. आणि हा द म्हणजे दर, 100 रुपयाला, असं ते. 100 रुपयाला 15 रुपये दराने, म्हणजे 100 रुपयाचे 15 रुपये काय आहे? व्याज आहे. 100 रुपयाला 15 रुपये. जर आपण कोणाकडून 100 रुपये घेतले तर त्याचे देताना किती द्यायला पाहिजेत? 115 रुपये द्यायला पाहिजेत. तर तसे 15 रुपये दराने 20,000 रुपये घेतले तर 5 वर्षांचे व्याज किती? तर आपण पहिलं 1 वर्षाचं व्याज काढूया. 15 रुपये दराने, 10 म्हणजे शेकडा 15 रुपये, म्हणजे 100ला 15 रुपये. शेकडा म्हणजे 100, 100ला किती? 15 रुपये. गुणिले 20,000 रुपयाचे पहिले काढायचे. 20,000. तर काय करायचं? असा तिरकस काय करायचे? भागाकार करायचा. 2 शून्य, ही 2 शून्य गेली. आता किती राहिलेत? चला, यांचा गुणाकार. हे 2 शून्य लिहूया. आणि 15 दुने 30, म्हणजे 1 वर्षाचे किती आले व्याज? 3,000 रुपये व्याज. तर 5 वर्षाचं किती? मग 3,000 गुणिले 5 बरोबर किती? हे 3 शून्य, 1 2 3 आणि 5 त्रिक 15. 15,000 रुपये 3 वर्षांचं व्याज झालं आपलं. किती? 15,000 रुपये. 3 वर्षांचं नाही, 5 वर्षांचं. 5 वर्षांचं व्याज किती रुपये झालं? 15,000 रुपये. आता आपण हे गणित चेक करूया. जर 20,000ला 1 वर्षाला 3,000 रुपये, 20,000ला 1 वर्षाला किती? 3,000 रुपये. 3,000 रुपये. तर 100ला किती? बघा, हे 1 शून्य, 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 हे 1 शून्य गेलं, हे 1 शून्य गेलं. इकडचे पहिले घ्यायला पाहिजे होते, जाऊ दे. चला, बे के बे, बे पंच 10, 5 त्रिक 15 आले ना? 100ला 15. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.